आमची खात्री होती एक ना एक दिवस तुम्ही त्या सामान्य मुलीला सोडून आमच्याकडे परत येणार। तुमचा काहीतरी गैरसमज होता साई। आम्ही या घरात परत आलो नाही आहोत, नाही आम्ही देवयानीला सोडलाय। आदित्य, ना आम्हाला आमच्या कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होतोय। आज आम्ही इथे आलोय फक्त तुमचे आशीर्वाद हवेत म्हणून। भैया साहेब, आम्ही देवयानीशी लग्न करायचं ठरवलंय आणि आयुष्यातल्या इतक्या आनंदाच्या आणि महत्त्वाच्या क्षणी आम्हाला तुम्हा सगळ्यांची खूप गरज आहे। आम्ही तुम्हाला खरंच आपलं मानतो। ही आमच्या लग्नाची पत्रिका। काय हवंय तुम्हाला आदित्यराजे आमच्याकडून? आमच्याबद्दल जर एवढं वाटत होतं तर त्या भिकारड्या मुलीबरोबर का गेलात? कामगार वस्तीत जाऊन का राहिलात? आमच्या बिझनेस रायव्हलकडे नोकरी केलीत तुम्ही? काही वाटलं नाही तुम्हाला? हो, आम्हाला वाटलं तर तुमच्या अंगात राजे शिर्केंचं रक्त असेल। आम्ही तुम्हाला आमच्या सावलीप्रमाणे मानत होतो, पण नाही, सगळे समज खोटे ठरवलेत तुम्ही। विक्रमादित्य, आमची शपथ आहे तुम्हाला, कृपा करून त्या देवयानीशी लग्न करू नका। आदित्यराजे, आमच्यासाठी तरी ऐका। त्या सामान्य मुलीसाठी तुम्ही सगळ्या घराचा विरोध सहन करताय का? कशासाठी? वहिनी, भैया साहेब जरी आमच्या लग्नाला आले नाहीत तरी तुम्ही नक्की याल असा विश्वास वाटतो वहिनी आम्हाला। याल ना? प्रियदर्शनी, देव, 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 तू हे काय करतेस? हे बघ, मला असं वाटतं ना की आता तू या अशा छोट्या छोट्या आणि अनइम्पॉर्टंट गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नकोस, प्लीज। मग काय करू? काय करू? काय हेल्प कर मला। तुझ्या लग्नाची तयारी करायची आहे ना? चल पटापट मला तुझ्या मित्रमैत्रिणींची नावं सांग, प्लीज साक्षी। आधीच साखरपुडा झाल्यापासून माझं मन मला खातंय। आईचा या लग्नाला विरोध आहे आणि आपण तिच्या अपरोक्ष साखरपुडाही करून टाकला। पण तू आईला समजावलंस ना? हो, एक अयशस्वी प्रयत्न करून पाहिला। हे बघ साक्षी, तुझ्या काय किंवा माझ्या काय, आपल्या दोघींच्याही आयुष्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आईचं खूप महत्त्व आहे। आज बाबा असते तर परिस्थितीच वेगळी असती,
पण आज हा आनंद शेअर करण्यासाठी बाबाही नाही आहेत. देव, मी जर म्हटलं की तुझा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी नव्हता तर म्हणजे मी आईशी बोलले. मला ती द्विधा मनस्थितीत वाटली. म्हणजे तिच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की तिला तुझं आणि विक्रमचं लग्न व्हावं असं वाटतंय. पण आपण ना तिला तिचा वेळ द्यायला हवा. देऊ, सगळेच गुण ते आपण सोडवायचे नसतात. काही आपसुकच सुटतात. हो, म्हणून तर आईने तिच्या ओळखीच्यांची पण लिस्ट दिली आहे मला. खरंच? हो. चल, तू पण सांग पटापट तुझी नावं. हां. शाळेपासून सुरू करूया. हां. केंकरे सर. एक मिनिट. मोरे सर लिहिलेस का? हां. तू हे आठवण्याचा प्रयत्न कर. लिहिली. ठीक आहे. जशी तुमची मर्जी. आम्ही पत्रिका इथे ठेवून चाललोय. यात स्थळ, वार, तारीख सगळं काही आहे. साईमा, कदाचित देवयानीला सुनेचा दर्जा देणं तुम्हाला जमणार नाही, पण मुलाच्या लग्नात त्याला आशीर्वाद द्यायला तरी तुम्ही याल ना? तुम्ही नका ना जाऊ. तुम्ही थांबा ना. ही चूक पुन्हा करू नका आदित्यराजे. तुम्ही नका जाऊ. नका जाऊ आदित्यराजे. आदित्य, रणवीर, जाऊ द्या त्याला साहेबा. अडवू नका. काही उपयोग व्हायचा नाही. ऐकलं ना तुम्ही? त्यांना आमचीही गरज नाही. विक्रम भाऊजी, वहिनी, हे काय? तुमच्या लग्नाला येण्याची आमची मनापासून इच्छा आहे भाऊजी, पण काही कारणामुळे जमू शकलं नाही. देव न करो, पण आम्हाला जर तुमच्या लग्नाला येता आलं नाही ना भाऊजी, तर आमच्याकडून हे सौभाग्याचं लेणं तुम्ही देवयानीला खाल. त्याच्यावर फक्त तिचाच अधिकार आहे भाऊजी. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. खरंच तुम्ही जे आज करून दाखवलं ना भाऊजी, ते करणं कुणालाही शक्य नाहीये. केवढा त्याग, केवढा समर्पण. भाऊजी, ही समर्पणाची भावना, ही कमिटमेंट अशीच आयुष्यभर कायम राहू द्या. आयुष्यात प्रेम असलं ना की माणूस कुठली असाध्य गोष्ट सहज
शक्य करून दाखवतो. खरंच आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो भाऊजी. सुखी राहा दोघजण. आम्ही जिथे असू तिथून ईश्वराजवळ तुमच्या सुखासाठी सदैव प्रार्थना करत राहू. लग्नाला या, आम्ही वाट पाहतो. सुखी राहा. प्रतीक्षा देशमुख. प्रतीक्षा मावशी. आले. फोन आहे आता. हॅलो. हॅलो. देशमुखांचं घर का? हो, कोण बोलतंय? मी समीक्षा सरदेसाई. प्रतीक्षा मावशी आहे का? नाही, वहिनी घरात नाही आहेत, बाहेर गेल्या. येतीलच इतक्यात. आपण कोण बोलताय? म्हणजे सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाहीये. प्रतीक्षा मावशीची मैत्रीण सुजाता सरदेसाई, तिची मी मुलगी. हो का? आम्ही 4-5 दिवसापूर्वीच शहरात आलोय. बरं बरं. वहिनी आल्या की मी सांगेन तुमचा निरोप. आणखीन काही? त्यांना मला फोन करायला सांगाल का? हो. मी माझा नंबर सांगू तुम्हाला, लिहून घेता? हा हा, एक मिनिट. पेन. हा हा, बोला. समीक्षा सरदेसाई. मी वहिनी आल्या की सांगते हा तुमचा निरोप. हो चालेल. ओके ओके, बाय. थँक्यू. हे कोण बया? समीक्षा सरदेसाई. अरे वहिनी, आलात तुम्ही? किती वेळ? तुमच्या मैत्रिणीच्या मुलीचा फोन आला होता. समीक्षा सरदेसाई. सुजाताच्या मुलीचा फोन होता? हा, तिने तुम्हाला फोन करायला सांगितलंय. अरे वा, एवढ्या वर्षांनी आठवण झाली माझी. तिने काही नंबर वगैरे दिलाय का तुला? हो दिलाय ना, मी लिहून ठेवला इथे व्यवस्थित. दाखवते. हा हा, बघ. हा नंबर, करा फोन. 988-73322. हॅलो. हॅलो, मी प्रतीक्षा देशमुख बोलतेय. प्रतीक्षा मावशी. अगं मी समीक्षा बोलतेय. कशी आहेस तू? अगं मी बरी आहे, पण मला आधी सांगा, तुम्ही कुठे होतात इतके वर्ष? आणि सोहम कुठे आहे, काय करतो सध्या? अगं सोहम 2 वर्ष अमेरिकेला होता. अमेरिकेला? त्यानंतर त्याची बंगलोरला ट्रान्सफर झाली. अगं आता आम्ही इथे आलो, 4-5 दिवस झाले. बरं बरं. अगं म्हटलं तुला तरी फोन करावा. हो. मावशी. अगं बोल ना. अगं आम्हाला दोघांनाही तुला एकदा भेटायचं होतं. अगं मग बरं झालं ना फोन केलास. केव्हाही या, मलाही तुम्हाला भेटायचंय. किती वर्षात पाहिलं नाहीये तुम्हाला, किती लहान बघितलं होतं. आता मोठे झालात तुम्ही दोघं. सोहम तर अमेरिकेलाही जाऊन आला. अगं तू मोकळी कधी असतेस? म्हणजे कधी येऊ शकतो आम्ही? उद्या येऊ? हो, केव्हाही या, मी घरातच असते. फक्त यायच्या आधी एकदा फोन कर, म्हणजे तुला पत्ता समजावून सांगते. बर. चल ठेवू फोन. हो. समीक्षा. हा. सोहम आहे तिथे? अगं नाही ग, तो बाहेर गेलाय. बर बर, ठीक आहे ठीक. ठेवू फोन. अच्छा, बाय. स्विच ऑफ, सारखा स्विच ऑफ. सोहम. सोहम लवकर
आलो आलो. थांब मी चाले. सोहम, अरे सोहम, गुड न्यूज आहे. घे केक घे. काय झालं? अरे सॉलिड न्यूज आहे आज. 3 वेळा झालं गुड न्यूज. आता सांगणार आहेस काय झालं? मी आज प्रतीक्षा मावशीला फोन केला होता. प्रतीक्षा मावशीला? तुला इंटरेस्ट नाहीये का? ठीक आहे, मग मी नाही सांगत. नाही नाही, सांग ना ताई. असं नाही, असं नाही. प्लीज म्हणायचं. म्हण, प्लीज ताई, प्रतीक्षा मावशी काय म्हणाली ते मला सांगशील का? म्हण. प्लीज ताई, मला सांगशील का प्रतीक्षा मावशी काय म्हणाली ते? तिने आपल्याला उद्या घरी बोलवलंय. उद्या घरी? तुला जमणार नाहीये का? ठीक आहे, मग नको जाऊया. मला खूप इच्छा होती साक्षी आणि देवयानीला भेटायची. सुट्टी? उद्या सुट्टी आहे. उद्या मला सुट्टी आहे. ठीक आहे, जाऊया आपण उद्या. चला जेवायला, पानं घेते मी आता. या आताच्या न्यूज मुळे तुला भूक नसेल, पण मला प्रचंड भूक लागली आहे. चला. ताई You're most welcome. आम्ही घर सोडलं देवाने तेव्हा आम्हाला विशेष त्रास नाही जाणवला, कारण तेव्हा आम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी, तुझ्यावरचं आमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी घरातून बाहेर पडलो होतो. तेव्हाही आमच्या समोर अनेक संकट आली. भैयासाहेब तर स्वतः संकट बनून आमच्या समोर उभे राहिले, पण तरी आम्ही डगमगलो नाही. समर्थपणे आम्ही त्यांचा मुकाबला केला. पण आज हे बघ विक्रम, ह्या सगळ्याचा तू त्रास करून घेऊ नको. सगळं ठीक होईल. आम्हालाही असं वाटलं होतं सगळं ठीक होईल, पण तसं नाहीये. आज तिथे गेल्यानंतर आम्हाला काय जाणवलं माहिती? आम्ही त्या घरापासून खरंच खूप दूर निघून गेलोय, आणि आता आमचा त्या घराशी खरंच कुठल्याच अर्थाने काही संबंध उरला नाही. म्हणजे नील भैयांच्या बाबतीत जेव्हा हे घडलं ना, तेव्हा त्यांना किती यातना झाल्या असतील ना, हे आम्हाला जाणवलं. आम्हाला वाटलं किंवा साईबा तरी आम्हाला समजून घेतील, आमच्या भावना समजून घेतील. साईबाई आमच्या भावना समजू शकल्या नाही. हे काय? हे कंगन प्रिया वहिनीने तुझ्यासाठी दिलं. त्या घराशी असलेली आमची नाळ कायमची तुटली असं समजून आम्ही जेव्हा बाहेर जायला निघालो, तेव्हा वहिनीने आम्हाला थांबून हे कंगन आमच्या हातात ठेवले तुझ्यासाठी. विक्रम, त्या घरात अजूनही कोणीतरी आहे, ते तुझी वाट बघतंय. हवं असेल तर आपण थांबूया. म्हणजे तू परत बोलून बघ. तुझ्या घरच्यांनी परवानगी दिली की मग लग्न करू. खरंच तुला असं वाटतं? हा, म्हणजे काही उपयोग होणार नाही देवा. आम्ही थांबलो, आम्ही हा शेवटचा प्रयत्न करून बघितला, पण काही उपयोग झाला? त्यांना जर आपल्या आनंदात सहभागीच व्हायचं नसेल तर थांबून काय उपयोग? नाही ना.